तू थोडं मागितलंस ना सूर्य असायला का असं घेऊन फायदा नाही. चला वळूया सामन्याच्या दिशेने. तर VSA वॉरियर्स विरुद्ध स्वस्तिक हा सामना या ठिकाणी लागतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये येते. हलक्या हाताने खेळलेला चेंडू सत्यम घाणेकर, धावबाची संधी होती, संधी मात्र या ठिकाणी हुकली आहे. नक्कीच पंच 1 मिनिट. VSA वॉरियर आपला एक अतिरिक्त खेळाडू पाठवा या ठिकाणी. त्याचं नाव काय मग नाव काय त्याचं तर सलामीची जोडी सत्यम घाणेकर आणि अक्षय गाडे या ठिकाणी मैदानामध्ये सामना करतील. राहुल याचा 2 चेंडूंवर आलेला 2 धावा. राहुल गोलंदाजी मार्कवर सामना कर सत्यम घाणेकर. सत्यमचा विषय सांगायचा झाला तर लेदर क्रिकेट पासून सुरुवात केलेला हा खेळाडू आता मात्र नक्कीच टेनिस क्रिकेटकडे वळालेला दिसतोय आणि गत 2 वर्षापासून भटवाडी क्रिकेटचा जे हंगाम तो गाजवतोय. सत्यम घाणेकर विराट कोहलीचे खूप मोठे चाहते असे सत्यम घाणेकर. 2 चेंडू 2 धावा. बॅकफुटवरून पंच करण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची मात्र या ठिकाणी सांगता होते. धावसंख्या स्थिर 2 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलेला चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये जातोय. विक्रांत कुडवे चेंडूवरती येतोय. चेंडूची फेकी मात्र या ठिकाणी होते. 1 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 3 धावा. तर नक्कीच गतवर्षीचा हंगाम जर पाहिला तर रबर चेंडू म्हणजे पावसाळी क्रिकेटमध्ये सलग विजयी होण्याचा मान मात्र VSA वॉरियर संघाने मिळवला होता. सत्यम घाणेकर असेल, त्याचबरोबर बबल्या, त्याचबरोबर वैभव कदम असेल, त्यांनी मात्र गोलंदाजी जोरावर संघाला विजय दिशेने नेलं होतं. त्या पद्धतीचा फटका. चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर जातोय. 1 धाव धावून असेल. पंच गाडे धावून रन्स आहेत या. जर पूर्ण मैदानाच्या बाहेर गेला तरच डिक्लेअर स्वरूपाची धाव असेल, अन्यथा आपल्याला धावून रन्स काढायचे आहेत. दुपारची निरव शांतता वर तळपलेला सूर्य आणि त्यामध्ये चाललेला हा क्रिकेटचा सामना. नक्कीच संथ गतीने देखील हा सामना पुढे चालतोय. पहिला षटक मात्र या ठिकाणी संपतोय आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 5 धावा धावफलकावर. तर नक्कीच संघासाठी दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो बिपिन काजळेकर. नक्कीच गेले कित्येक वर्ष आपण या खेळाडूला अंडरआर्म क्रिकेटमध्ये खेळताना पाहतोय. तर 5 धावा धावफलकावर. चला घाई करायचे. बिपिन आपल्याला फक्त 13 मिनिटांचा अवधी आहे, अन्यथा आपल्याला पेनल्टी देण्यात येईल. किरण शिंदे घाई करायचे. वेळेचं भान ठेवायचे. आपल्याला अजून बरेच सामने खेळवायचे. तर बिपिन काजळेकर उजव्या हाताचा गोलंदाज, लेग ब्रेक पद्धतीचे गोलंदाजी करतात. बिपिन काजळेकर पुढे सरसा मारण्याचा प्रयत्न, सुरेख फटका होता. तेवढंच सुरक्षित क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. केवळ 1 धाव. आता 1 धावामध्ये समाधान मानायला लागेल सत्यम घाणेकरला. धावसंख्येत भर होते. धावसंख्या झाली ती 6 धावा. आक्रमण करण्याचा प्रयत्न दिसतोय. बिपिनला सेटल होऊन देत नाहीयेत
नक्कीच पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला जातो दोन्ही फलंदाजाकडून, यश मात्र येत नाहीये. 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 7 धावा. टॅप पहिला फटका, 1 धाव. आमचे 3-4 मॅच झाले, 3 जिंकला. त्याच्यानंतर कोणाची मॅच आहे? कागद होतो नाही ते, कागद तर तिकडे. काय सुरेख गोलंदाजी होते. गोलंदाजाला मात्र बीट केलं जाते आणि निर्धाव चेंडूच्या ठिकाणी सांगता होते. तर यानंतर होणारा सामना क्रिकेट स्टार विरुद्ध चालू सामन्यातील विजयी संघ. दुसरा उपउपांत्य फेरीचा सामना असेल. क्रिकेट स्टार विरुद्ध चालू सामन्यातील विजयी संघ. तर गोलंदाजी मार्कवर येतोय तो समीर. संघासाठी तिसरा वैयक्तिक पहिली षटक घेऊन येतो तो समीर. नक्कीच एक नवखा खेळाडू आणि पहिलीच स्पर्धा खेळतो. तर समीरचं देखील खूप सारं अभिनंदन असेल. काय करतो इथे? तर नक्कीच अनेक नवखे खेळाडू आपण या ठिकाणी आपल्याला खेळताना दिसत आहेत. पूर्वीचं जर क्रिकेट पाहिलं असेल आपण बटवाडीमधील, तर काही मोजकेचे संघ क्रिकेट खेळायचे, मोजकेचे संघ आपल्याला स्पर्धांमध्ये खेळताना दिसायचे. पण गतवर्षीपासून जेव्हापासून बटवाडी अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनची स्थापना झाली, नक्कीच अनेक सिनियर खेळाडूंचा या ठिकाणी सहभाग होता. त्यामध्ये माननीय धनंजय तेंडुलकर सर असतील, आमचे वैभव सावंत सर असतील, ज्यांनी स्वपुढाकाराने भटवाडी अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनची नीव म्हणजेच पाया रचला. आणि आता मात्र आपण त्याच्या अंडर सलग हे दुसरं पर्व आहे. तिसरं षटक मार्गस्थ. तर जसं मी सांगत होतो की भटवाडी अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन म्हणजेच बुका हे दुसरं पर्व, दुसरं वर्ष. तर तब्बल 32 संघांनी म्हणजेच 500हून अधिक खेळाडूंनी या ठिकाणी सहभाग नोंदवलाय. आणि अनेक विभागांमधून अनेक ठिकठिकाणाहून लोक देखील अनेक खेळाडू देखील आपल्या या संकल्पनेचा वाहवा करताना दिसते. कारण अनेक नव्या खेळाडूंना, नव्या संघांना या ठिकाणी संधी मिळते. अवांतर चेंडू यष्टांच्या मागे सुरेख कामगिरी करतोय. पंचांचा निर्णय नाबाद. काही मिली सेकंदांसाठी पाय उचलला होता आणि त्याच संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला होता किरण शिंदेने, परंतु तेवढ्याच चपळाईने सचिन मात्र क्रीजमध्ये वापस येतोय.
कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका, एक धावेने समाधान मानावं लागेल सचिन याला. धावसंख्येत भर होते, धावसंख्या झाली होती 14 धावा. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. पुढे सरसाव मारण्याचा प्रयत्न, केवळ एक धाव मिळेल. स्ट्राईक चेंज होईल, सत्यम पुन्हा स्ट्राईक वरती असतील. तर तिसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. 3 षटकानंतर धावसंख्या झाली होती 15 धावा. तर संघासाठी चौथा आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय तो बिपिन काजोळकर. नक्कीच पंचांच्या निर्णयाचं स्वागत असेल. तुम्हाला धावा ह्या पूर्ण करायच्या, धावून पूर्ण करायच्यात. तर विनंती असेल दोन्ही संघांना, आपला जो रिव्ह्यू आहे पण म्हणजे तिसऱ्या पंचाला आपण विचारतो, कोणताही व्हिडिओ रेफर होणार नाही, फक्त आपण पंचांसाठी विचारू शकतो. तो फक्त विकेटसाठी असेल, जेव्हा खेळाडू बाद होईल तेव्हा असेल. तर नक्कीच कोणतीही धाव नसेल सर, मग स्ट्राईक पण चेंज होईल. वैभव सर, नाही चेंज होणार ना, स्ट्राईक चेंज होणार. तर नक्कीच कोणतीही धाव नसल्यामुळे सचिन मात्र पुन्हा स्ट्राईक एंड वरती असतील. तर धावसंख्या झाली ती 14 धावा. 3 षटकानंतर 14 धावा. नक्कीच धावांचा संघर्ष मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि काही चुका देखील. सुरेख फटका, धावबादची संधी, पंचांचा निर्णय राखीव असेल. तिसऱ्या पंचांकडे दाद. तर नक्कीच पंचांची फळीच आपल्याला ठिकाणी पाहायला मिळते. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये शेखर नाईक असतील, त्याचबरोबर सहाय्यक पंच म्हणून वैभव सावंत सर आणि सुचित शिंदे असतील. तर अतिरिक्त 2 पंच म्हणून हेमंत गावकर आणि निखिल खेडेकर कामगिरी पाहत आहेत. धावबादची या ठिकाणी अपील केली आहे नाबाद. नक्कीच सुंदर असा निर्णय, अतिशय विचार विनिमय करून दिलेला हा निर्णय. एका धावेने धावसंख्येत भर होते, धावसंख्या झाली होती 15 धावा. बिपिन काजोळकर सामनाकातील सत्यम. फटका सुंदर होता, परंतु मैदानाबाहेर चेंडू गेला आणि सत्यम देखील मैदानाबाहेर जावं लागेल. बॉक्स आउट, सत्यम बाद. फटका सुंदर होता, अगदी अर्धा फूट जरी चेंडू खाली राहिला असता तरी 4 धावा मिळाल्या असत्या, परंतु अतिशय हॅलो 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 हॅलो
नक्कीच आपल्या फिरकीच्या जादूमध्ये मात्र गुंडाळत सचिन याला आणि फलंदाज मात्र या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला. नक्कीच आमचे सहकारी कपिल गोपाळ या ठिकाणी आम्हाला आठवण करून देत आहेत. गेली 20 ते 25 वर्ष आपण बिपिन कावरकर यांना अंडर क्रिकेट खेळताना पाहतोय आणि त्याचाच त्या अनुभवाचाच फायदा या ठिकाणी घेताना डीजे. धन्यवाद डीजे. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी. धावसंख्या झाली ती 16 धावा आणि नो चेंडू पंच घोषित करतात. एका अवांतर धावाने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 17 धावा. हलक्या हाताने खेळलेला चेंडू एक धाव घेण्यामध्ये यश येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. डायरेक्ट कीज आहेत का विकेट साठी वगैरे शॉर्टकट कीज. लांबच नाही केले. देण्यात येतील. सहा बक्षीस आहे टोटल. 41, 25, 11, 2.5. चला 2.5 झाले. 2.5 झाले. 2 दिवस घासून 2.5 झाले. कॉम्प्रोमाइज केलं केलं ना. 5.5 गेला असेल. 5.5 आणि 2.5 7.5. थोडा 11 आहे ना. साडा लोक होते ना. एक कर ना. एक तास म्हणणार आहे करणार आहे. नो नाही तर शरद गोलंदाजी मार्कवर येतात. एक आगळी वेगळी गोलंदाजी वेगवान गोलंदाजीसाठी ओळखले जातात शरद. सामना करतात बिपिन आणि नॉन स्ट्रायकिंगला असतील किरण शिंदे. अतिशय वेगवान गोलंदाजी करतात शरद. नवीन चेंडू हाताळण्यामध्ये नक्कीच त्यांचा हातखंडा आहे असा आमचे शरद. नो चेंडू
वेग आहे परंतु तुमच्याकडे दिशा नाही आणि एक अवांतर धाव या ठिकाणी मिळते. अवांतर धावेने धावसंख्येचा श्री गणेश होतो. 19 धावांचा माफक लक्ष. सुरेख फटका. धावाची संधी होती परंतु एक धाव घेण्यामध्ये मात्र यश येते ते बिपिन याला. तर नक्कीच स्वस्तिक जर संघ पाहिला तर किरण शिंदे असतील, बिपिन कावळकर असतील, त्याचबरोबर राहुल असतील. तर विनंती असेल आपल्याकडे डिक्लेअर स्वरूपाची कोणती धाव नसेल, आपल्याला धावा ह्या पूर्ण करायच्या आहेत, धावूनच पूर्ण करायच्या आहेत. सुरेख चेंडू. धावाची संधी होती मात्र बुवा यांच्याकडून मात्र या ठिकाणी चुकी होते. कारण बिपिन सारखा फलंदाज आपल्याला लवकरच तंबूला पाठवावा लागेल तरच तुम्ही सामना जिंकू शकता. अन्यथा बिपिनची जर आपण खेळी पाहिली तर अतिशय संयमी खेळी असते. वेगळं करण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅटचा आणि चेंडूचा मात्र या ठिकाणी कोणताच संपर्क होत नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. शरद मात्र या ठिकाणी सुंदर गोलंदाजी करतोय. तर नक्कीच ही सलामीची जोडी तुम्हाला बाद करावी लागेल जर तुम्हाला सामना जिंकायचा आहे. संधी तुम्हाला मिळतील पण त्या संधीचं सोनं करावं लागेल. सत्यमकडनं चूक होते आणि किरण मात्र सुखरूप आपल्या जागी जाऊन पोहोचतोय. धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या झाली ती 4 धावा. एक चूक तुम्हाला सामन्यातून बाहेर घेऊन जाते. नक्कीच याचं भान असेलच कारण सत्यम देखील आपण अनेक वर्ष क्रिकेट खेळताना पाहतोय. शरद सामना करतील बिपिन. वेगवान चेंडू. पुन्हा धावाची संधी. आता मात्र जर चेंडूने यष्ट्यांचा वेध घेतला असता तर नक्कीच किरणला तंबूच्या आशेला परतावं लागलं असतं. परंतु जर तर क्रिकेटमध्ये कोणतंच स्थान नसतं आणि त्यामुळेच धावसंख्येत पुन्हा भर होते. धावसंख्या झाली ती 6 धावा. अतिशय संयमी खेळ आपण या ठिकाणी पाहतोय कारण माफक लक्ष तुमच्या समोर आहे. 5 चेंडू 5 धावा. चुकीची दुरुस्ती. सुरेख फटका. टॅपचा फटका आणि एक धाव या ठिकाणी धावून पूर्ण होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 6. स्टार हा संघ मात्र उपउपांत्य फेरीत जाऊन पोहोचलाय आणि चालू सामन्यातील विजयी संघ मात्र
तर संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक परिषद घेऊन आले ते सचिन कदम. सामना करतायत किरण शिंदे. अवांतर धाव सचिन बेंद्रे. चुकीची दुरुस्ती. पहिलाचा चेंडू अवांतर चेंडू. सुरेख फटका. एक धाव मिळेल नक्कीच. किरण शिंदेने मात्र या हंगामामध्ये काहीसं प्रभावित केलंय, कारण सलग 2 स्पर्धांमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक मिळवलं होतं किरण शिंदे. तोच किरण शिंदे मात्र आता देखील संयमी फलंदाजी करतोय, संघाला एक धाव जोडतोय आणि विजयाच्या दिशेने घेऊन जातोय. पुन्हा एकदा अवांतर चेंडू आणि सामना मात्र पुन्हा एकदा स्वस्तिक संघाच्या दिशेने झुकतोय. तर 9 धावा धावफलकावर. अजूनही 10 धावांची गरज असेल. 16 चेंडू 10 धावा. आता मात्र चेंडूच्या दिशेने जातोय. चेंडू मात्र कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळतोय. एक धाव घेण्यामध्ये मात्र यश येत आहे बिपिन याला. नक्कीच VSA संघाला संधी शोधाव्या लागतील, संधी बनवाव्या लागतील, कारण या 2 फलंदाजांपैकी एक जरी फलंदाज तंबूच्या आश्रयाला जातोय तर नक्कीच समीकरण पुन्हा बदलेलं. सामन्यामध्ये मात्र VSAचं आगमन होईल. धावाची संधी. आता मात्र संधी येत आहेत पण त्या संध्यांचं सोनं मात्र या ठिकाणी होत नाहीये. 11 धावा धावफलकावर. 4 चेंडू 11 धावा. सुरेख फटका. 1 धाव धावून. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 12 धावा. तर समीकरण असेल 12 चेंडू 7 धावा. 7 धावा करणं गरजेचं असेल स्वस्तिक संघाला जिंकण्यासाठी. तर VSA संघाला मात्र संधी शोधाव्या लागतील ही जोडी फोडण्यासाठी. आता मात्र त्याच संधीच्या शोधात वैयक्तिक पहिला आणि संघाचा 3रं षटक घेऊन येतोय तो बुवा म्हणजेच काळू. आमच्या सगळ्यांचा लाडका खेळाडू हा, कारण सकाळच्या सत्रामध्ये आपण त्याला ओव्हरआर्म क्रिकेट देखील खेळताना पाहतो. तर तोच बुवा. तर 12 चेंडू 7 धावांची गरज असेल. जे आहे ते आपल्याला लाभले ते मान्य श्री नील आपल्याला रोख रक्कम 41,000 रुपये आणि क्रांती चषक, भव्य दिव्य असा क्रांती चषक या ठिकाणी आपण पाहतोय. त्याचबरोबर अंतिम उपविजयी संघ त्यासाठी आपल्याला जे पारितोषिक प्राप्त झाले ते मान्य श्री गुरुनाथ जी सामंत साहेब साई भक्त यांच्याकडून रोख रक्कम आणि भव्य दिव्य असा चषक.
त्याचबरोबर बाद फेरीतील बक्षीसपात्र बाद फेरी त्याचबरोबर बाद फेरीतील बक्षीसपात्र बाद फेरीतील 3 पारितोषिके मान्य श्री अमोल भोजने साहेब, त्याचबरोबर श्री विनोद विष्णू सावंत साहेब आणि मान्य श्री महेश दगडू पाडेकर साहेब यांच्याकडून आपल्याला प्राप्त झाले. त्यांचे देखील या ठिकाणी आभार. सुपर ओव्हरऑल सांग ते पण सांग दादा. हे शेराडा किती पाहिजेत? हे नाग्या शेराडाला सांगून ठेव सुपर ओव्हरऑल म्हणून. तर आपल्याला सामना जिंकण्यासाठी 2 धावांची गरज असेल. सामना जर बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर असेल. सामना जर बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर असेल. तर 6 चेंडू 2 धावा आणि हे आव्हान मात्र या ठिकाणी स्वीकारतोय तो संघाचा कर्णधार म्हणजेच शरद उर्फ शेरा. संघासाठी चौथा आणि वैयक्तिक दुसरा षटक घेऊन येतो तो शेरा. आणि आता मात्र कर्णधारांचा हा सामना या ठिकाणी रंगतोय. शरद विरुद्ध बिपिन. बिपिन काजवळकर की शरद. बिपिन काजवळकर की शरद बुजले. 6 चेंडू 2 धावा 2 धावा 6 चेंडू. स्वस्तिक की बीएसए वॉरियर्स. कारण चालू सामन्यातील विजयी संघ मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करेल. 6 चेंडू 2 धावा. सुरेख फटका धावबादची संधी होती मात्र चेंडूची फेकी मात्र वेळेत होत नाही आणि किरण शिंदे सुखरूप आपल्या जागेवरून पोहोचतात. आता मात्र केवळ 1 धाव्याची गरज असेल. सामना मात्र बरोबरीत आलाय. 5 चेंडू 1 धाव. आणि विजयश्री खेचून आणतोय तो किरण शिंदे. तर स्वस्तिक या संघाचं या ठिकाणी मनापासून हार्दिक अभिनंदन. आपण पुढील फेरीमध्ये पात्र होत आहे, प्रवेश करताय. तर VSA वॉरियर्स आपलं देखील या ठिकाणी खूप सारा आभार. सलग 3 दिवस आपण